पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी पीडितेनं प्रधान सचिवांना पत्र पाठवलेलं आहे। पीडित तरुणीनं पुणे पोलिसांवर काही गंभीर आरोप केलेत। पीडितेनं पाठवलेलं पत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। ॲडव्होकेट असीम सरोदेंची माझे वकील म्हणून नियुक्ती करा अशी मागणी देखील आता पीडितेनं आपल्या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। पुणे स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणातील पीडितेनं पत्रातून पोलिसांवर काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पीडित तरुणीनं प्रधान सचिवांना पत्र पाठवत पोलीस खात्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले आहेत। दरम्यान पोलिसांवर कोणते आरोप करण्यात आलेले आहेत याचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय। पाहूयात। पुरुष वैद्यकीय अधिकारी माझ्या इच्छेविरुद्ध स्वतः माझी वैद्यकीय चाचणी करायचे। अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मी माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगायचे। आरोपी दत्ता गाड यानं दोनदा माझ्यावर लैंगिक अत्याचार केला। तिसऱ्यांदा जबरदस्तीचा प्रयत्न केला तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला होता। तेव्हा माघार सुद्धा घेतली आणि तो पळून गेला। पुणे पोलिसांनी सांगितलं की 3 वकिलांची नावं आम्ही सुचवू आणि त्यातून तुझ्या पसंतीचे वकील नेमू। मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता तुला यायला 1 दिवस उशीर झाला असं पुणे पोलिसांच्या वतीने मला सांगण्यात आलं। म्हणजे पीडिता म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का असा सवाल तिने उपस्थित केला। मला अजय मिसार यांच्याबद्दल आत्ताच आक्षेप घ्यायचे नाहीत, पण मी माहितीशास्त्र अभ्यासक्रम केला असल्याने माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की आपल्याला सांगू इच्छिते। घटनेच्या वेळी मी आरडाओरडा केला त्यानंतर माझा आवाजच निघत नव्हता असं या पीडितेनं म्हटलेलं आहे। पोलिसांवर तिनं काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले। आता या संदर्भातली दखल कशा पद्धतीने घेतली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।